कर्जापायी आत्महत्येच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, मात्र कर्ज फेडण्यासाठी थेट सावकारानेच किडनी विकायला भाग पाडल्याचा धक्कादायक आणि अमानवीय प्रकार चंद्रपूरमध्ये घडलाय। नेमकी काय आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 1 लाखाचं कर्ज पोहोचलं तब्बल 74 लाखांवर। कर्ज फेडण्यासाठी बळीराजाने विकली चक्क किडनी। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली। सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागली। रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती असून दुग्ध व्यवसायातही त्यांना यश आलं नाही। त्यांनी 2 सावकारांकडून घेतलेल्या केवळ 1 लाखाच्या कर्जाचा डोंगर वाढत जाऊन तो तब्बल 74 लाखांवर पोहोचला। सरकारच्या आकड्यांच्या खेळात शेतकऱ्याचे आभाळाएवढे दुःख दुर्लक्षित राहिले। निसर्गाला न हरणारा बळीराजा हा सावकाराच्या जाचा पुढे मात्र हरला। आता या धक्कादायक घटनेवर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। 1 लाखाचे तब्बल 74 लाख झाले, सरकार काय करत आहे असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय। तर बळीराजाला किडनी विकावी लागते ही लाजिरवाणी बाब असल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रात लुटमारीचा डाव किती वाढत चाललाय असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर भाष्य केले। बळीराजाच्या या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल, पण दुर्दैवाने सरकारला बळीराजाचं आभाळा एवढं दुःख कधी कळणार हा प्रश्न उपस्थित होतोय। रोशन कुडे यांच्याकडे केवळ 4 एकर शेती आहे। याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न होईना, कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करायचं ठरवलं। त्यासाठी त्यांनी 2 सावकारांकडून 50-50 हजार रुपये कर्ज घेतले, पण दुर्दैवानं खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेतीही पिकेना। येथूनच रोशन कुडे यांच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली। सावकारी कर्जाचा डोंगर वाढत गेला। सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले। कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांची 2 एकर जागा विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील सामान विकलं, पण कर्ज काही संपेना। तुम्हाला धक्का बसेल, पण रोशन कुडे यांनी घेतलेलं केवळ 1 लाख रुपयांचं कर्ज सावकारांच्या भरमसाठ व्याजामुळे आज तब्बल 74 लाखांवर पोहोचले। 1 लाखावर दिवसाला 10,000 रुपये व्याज लावलं जात असल्याचं उघड झालंय। सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचं कुडेंनी म्हटलंय। या घटनेची आपबीती सांगत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली। धर्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं, मी त्यांच्याजवळ गेलो। त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले, किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे। आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते। या अवाजवी आणि क्रूर वसुलीला कंटाळून कर्जातून मुक्त होण्यासाठी या बळीराजाने आपल्या शरीराचा भाग विकण्याचा अत्यंत वेदनादायी निर्णय घेतलाय। महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सावकारी पाशाची क्रूरता ही पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। कर्जबाजारीपणामुळे आपले लाखो शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर असताना ही घटना व्यवस्थेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठा प्रश्नचिन्ह उभी करते। भैरव दिवसे, LS मराठी, चंद्रपूर।